लग्न कधी ठरलं? लग्न 29 फेब्रुवारी 2024 ला ठरलं. कधी आहे? अजून 2 वर्षांनी. चाले हो हो 2 वर्षांना आहे. हो फिक्स आहे. फिक्स आहे. ठीक आहे. काय करता येत नाही. नक्की सुखी कोण आहे? याला बघितलं की उलटी येते मला. पिशवी घे. तुमचा ब्रँड बी एकमेकाला माहित असेल. नाही 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 कोण जॉकी कोण माचो. माचो माचो रूपा ए ए खाली. जोकी जोकी. मग अशा अजून एका दीदीचं लग्न ठरलेलं कोणतं होतं? हा कधी ठरलं लग्न तुमचं? 1 महिना झाला. कधी करणार लग्न? शब्बास गुड. ठीक आहे. अरेंज मॅरेज लव्ह मॅरेज? लव्ह मॅरेज. गुड बेस्ट. हां तू घे करून. तू करून घे काही प्रॉब्लेम नाही आम्हाला. ठीक. घरचे वगैरे सगळे ओके? बेस्ट. तुम्ही काय करता? आणि तो छान. आमच्या बिरादरीतले लोकांचं चांगलं होतं मला कळलं. बरं वाटलं. नाहीतर डॉक्टरला डॉक्टरच पाहिजे. इंजिनियर कोणच उभा करणार आम्हाला. मी तर त्यात चतकुर इंजिनियर आहे. मग BBA केलंय. वेळेत बाहेर पडलो मी. ठीक. हां हां काय बोलायचं होतं? ओके भांग पाडू. ओके ठीक आहे. थँक्यू. ठीक आहे. तर मी अजून एक गोष्ट नोटीस केली की मागासपासून तुम्ही खूप लोक आहेत ना हळूच मोबाईल काढून शूटिंग करताय. चुकीचं आहे का नाही? चुकून घे. अयो मला लय मजा येते. असं वांड ऑडियन्स मिळाला की मला लय मजा येते. मला असे ऐकून घेणारे लोक असले ना मला कसं तर होतं. आयला मी सांगत जाणार, लोक ऐकणार, टाळ्या वाजवणार. असं नडेश कोण असला का नाही लय मजा येते. लय मजा येते. कारण मी एका वेळी मी तसा होतो. आणि मी बंद कधी पडलो माहिती का? मला जाऊ वर्गात पहिल्यांदा फोटो घेतला आणि मला एक पॅराग्राफ वाचायला लावला. मग मी परत नाही बोललो कधी काय खाली बसून. सॉरी सर. तुमच्या घरी किती लोकांच्या घरी? बरं बाबा नियम परत सांगतो नवीन आहेत म्हणून. काय काय लोक म्हणतात तेच बोलतो. पण हे बोलणं गरजेचं आहे. तुम्ही घरी बसून नेटवर बघताय म्हणून तुम्हाला रिपीट वाटते. नवीन बायू बाल कपूर ग आले. बाळ कुठे? बाळ अयो बाळासाठी सीट बुक केली. 1 नंबर. हा फुल रॉयल ट्रीटमेंट. आमची आई आम्हाला टमटम मध्ये अनुज ह्या मांडीव मी ह्या मांडीव. आणि टमटमवाल्याचे भैया 5 वर्ष के अंदर है. ह्यो 8चा ह्यो 6चा. गाड्याचं रॉयल कारभार आहे सगळा. हा पॅम्परिंग. येस येस. हेच जर आपल्यावर झाले असते तर आपण मध्ये बोललो नसतो. नको की रे. प्लीज नको की रे. रोस्टिंग मोड मध्ये गेल्यावर अवघड होतो ना विषय. आपलं नाही ते फील्ड. तर काल रात्रीच काय झालं? हा करायला लागणार ऑप्शन नाही. हे बघ काय होतं आपली जी पिढी होती का नाही म्हणजे आपण जन्माला आलो तेव्हा म्हणजे आपल्याला बापाची भीती वाटायची. आता बापाला पोराची भीती वाटते. अयो पोरग कसं निघल. अयो संभळल का नाही. अयो ह्याच्या कॉलेजमधनं कॉल आलाय नक्की काय झालं. अयो 11 वाजले ह्याचा कॉल काय ना. सो मे बी आमची लास्ट पिढी होती जी बापाला घाबरत होती. घाबरणं आणि म्हणजे काय. आणि पप्पा पोरांना ती म्हणायला मजा येते. आमचं पप्पा आमचं फादर. समोर ते तोंडातनं काय निघणार पण नाही त्याच्या. बघा म्हणजे पुरुष किती कॉम्प्लिकेटेड गोष्ट आहे. बघा किती कॉम्प्लिकेटेड. एखाद्या स्त्री पुढं तो पूर्णपणे इमोशनली सगळं सांगून टाकतो की लहानपणी मला ह्या गोष्टीचा ट्रॉमा होता. लहानपणी बॅट खेळताना मी चुकून बॅट माझ्या पायावर मारली. एकदम नॉर्मल आहे ह्या गोष्टी. ह्या काहीच नाही आहेत. बरोबर आहे. बाळपण अप्रूव्ह केलं बाळानं. ठीक आहे. तो वाढवून सांगत असतो. ती पण म्हणत असते इट्स ओके होतं असं कधी कधी तू काळजी घेत जा. हे म्हणजे एखाद्या व्यक्ती पुढे एवढा इमोशनल होतो. पोरांपुढं इमोशनल नाही होत.
पोरांपुढं म्हणतं हे काहीच नाही. कोहली 5 वर आउट झाल्यावर घरी रडलेलं असतं हे. मी आता येताना कोहली बॅटिंगला आलता. आयुष्यभर सांगतो मी देवाला प्रार्थना करून आलो, शो कसा बी होते पण गाड्याची 50 तरी होऊ दे. सक्सेस काय तुम्हाला सांगतो. RCB फॅनच्या टाळ्या आल्या. हा ते सोडा बाजूला. काल न्यूज किती लोकांनी बघितले इलेक्शनचे, हात वर करा. युट्यूबवर बघितलं त्यांनी हात वर करा. युट्यूबवर बघत बघत चॅट बघत होते त्यांनी हात वर करा. मी न्यूजपेक्षा चॅट मजा घेत होतो. लोक चॅटमध्ये काय बोलतात माहितीये का? दिव्या प्लीज रिप्लाय. न्यूजच्या चॅटमध्ये RCB 20 मतांनी पुढे, ते जाऊ दे, रोहित शर्माच कॅप्टन पाहिजे. काय चॅटमध्ये कुठं पण हे IPL फीवर जो आहे ना आपल्या देशाला, हाय हो. आय होप एवढं प्रेम तुम्ही फुटबॉल बॅडमिंटनला पण द्याल आणि आपली मेडल वाढतील कधीतरी. मी तर काल 9ला आलो. 9ला इथं सगळं ते गर्भसंस्काराचं वगैरे सगळं झालं. आणि स्टोरी बघितली ना, अशी पॅरलल जाते आपली. आणि हेच वय सगळ्यात भारी. काय फरक पडला त्याला, तुम्ही हसला म्हणून. हिता आपल्याला रस्त्यानं चालताना ठेच लागली तर पहिलं मनाला वाटतं अयो कुणी बघितलं तर नाही ना. कोण ओळखीचं आहे आपल्या, कुणाला भीतोय आपण. बरोबर आहे ना भाऊ. तर 9ला इथं आलो. पोरं म्हणली जेवायचे, पोरं जेवायला गेले. जेवायला गेल्यावर कळलं इथल्या लाईटी बंद आहेत. मग आम्ही बाहेरनं लाईटी आल्या. 11:30ला कळलं साऊंड बंद आहे. आम्ही साऊंड बाहेरनं आणले. सकाळी 7:30ला आलो. इथं आल्यावर कळलं की ऑडिओमध्ये हिस्स आहे. मग माझा ताबा सुटला. मग आम्ही एकमेकाला शिवाय द्यायला चालू केल्या. तो आंघोळ केलती का? तो आंघोळ करून आलाय का? तू नक्की आंघोळ केलीस का? तुझ्यामुळंच होतंय. तुझ्या मनात नक्की होतं का याचं? आणि मग हे कुठं शो होतो. एक शो जेव्हा होतो ना, कुठलाही कलाकार, मराठी असो नॉन मराठी असो कुठलाही असो, जेव्हा एक शो होतो, ही जगमगाट दिसते, लाईट दिसतात, सगळं दिसतं ना, त्याच्यामागं खूप मेहनत असते. त्याला 2-3 दिवस आधी पळावं लागतं. झोप कमी झाली तरी चेहरा फ्रेश ठेवायला लागतो. सगळं सांगावं लागतं. मग हे करून आपण काय खास वेगळं करतो का? नाही. ह्याचा प्रयत्न एकच आहे की इंडस्ट्री ग्रो होण्यासाठी लोक जमा करत राहायचे, लोक वाढवत राहायचे, हसवत राहायचे. तुम्ही तुमच्या स्टोरीज सांगाव्या ह्यासाठी प्लॅटफॉर्म द्यायचे. कारण मला आता समजले मी फक्त सांगून चालणार नाही, माझ्यापेक्षा भारी स्टोरीज तुमच्याकडे पण आहेत. बरोबर आहे. त्या ऐकल्या पाहिजेत. बरोबर आहे. आज 2 गोष्टी मी शिकलो की चुकीच्या गोष्टींकडे तरुण पिढी लगेच अट्रॅक्ट होते. जसं की एकेरी उल्लेख केला असेल किंवा त्यानं पहिली प्रायोरिटी दुसऱ्या गोष्टीला दिली असेल. शिकतील हे पोरं, आज 9 शिकतील. आणि मला गॅरंटी 5 वर्षांनी DM पण करतील हे. कारण अशी बरेच लोक आहेत ज्यांनी DM केलेलं आहे आम्हाला की दादा हे चुकलं म्हणून, बरं का, हे असं नव्हतं करायला पाहिजे, तसं करायला पाहिजे. ठीक आहे. ह्या वर्षी किती लोकांचे दोस्त सुटले. दोस्त एकदम जवळचा समजत होतो तो सोडून गेला. प्रामाणिकपणे हातवर करा. मला माहिती आहे इथं दुखतंय तरी पण हातवर करा. हात खाली घ्या. देव जेव्हा तुमच्या आयुष्यातील एखादा व्यक्ती किंवा दोस्त घेऊन जातो का नाही, आणि छोटीशी मिसअंडरस्टँडिंग होती, एकदम छोटीशी काय तर गैरसमज, तो जातो, तर तो तुमचा दोस्त नव्हताच. तो वाट बघत होता कधी एकदा फाटायला मी इथून निघून जाईल. पण मला एक कळतं, 10 गेली ना 10 आयुष्यातनं, दोस्त असो मैत्र असो तुमचं कोण बी असो, 10 चुकीची गेली की 1 बरोबर येतो, तो 10च्या बरोबर असतो. आणि तो तुम्हाला असं जतवून पण देत नाही की मी तुझ्या वाईट काळात आलो. तो राहतो, थांबतो, आणि तो गेलेल्यांची नाव बी काढत नाही, कारण त्याला माहित असतं त्यांचं नाव काढलं की तुला त्रास होतोय. आणि अनएक्सपेक्टेड असतो तो, ना तुमच्या वर्गातला ना तुमच्या जॉबचा कुठेतरी भेटला असेल. हे सगळं झालं रात्री 2 वाजता आम्ही घरी निघालो. एक जे आमचे लाईट सेट करतात ना, त्यांच्यातलाच एक मुलगा आहे, तो तुळजापूरचा आहे. 6 वर्ष झालं पुण्यात आलाय. जॉब करत करत लाईटच्या क्षेत्रात आला आणि कुडे सरांसोबत काम करतो. तर त्याला आम्ही आमच्या कारमध्ये बसवून म्हणलं तुला घरी सोडतो, 4 LED कमी पडत होते, गेला आलो. नीट ऐका स्टोरी. तर त्यानं मला एक पुस्तक दिलं. म्हणलं दादा हा पुस्तक वाचल, शिरवळकरांचं. हे पुस्तक नक्की वाच. तू पुलं वाचतो का? म्हणलं वाचतो. हे पुस्तक नक्की वाच. म्हणलं तू पुस्तक वाचतो? म्हणलं हो. मी कथा पण लिहितो म्हणला. मी 3 कथा लिहिल्यात. आणि मी पुण्यात जेव्हा आलो तेव्हा त्यानं पहिल्या 6 महिन्याचं पुस्तक लिहिलं, ते 6 महिने. आणि बघा, आणि म्हणला जसं तू पाण्याबद्दल सांगतोस तसं माझ्या पण आयुष्यात प्रणय म्हणून मुलगा आहे, शंतनू म्हणून मुलगा आहे. आणि तुझं मागचं स्पेशल ऐकल्यावर मी अजून कथा लिहायला चालू केली. आणि म्हणलं तू ह्या क्षेत्रात काय, तर म्हणला तुझ्यासारख्या लोकांना बघायला मिळतं, नाटक लोकांना बघायला मिळतं, कधीतरी कुठेतरी चान्स मिळेल. आणि मग तो घरी 2 वाजता गेला आणि तो परत सकाळी 7:30ला इथं येणार. मग मला कळलं ह्याच्या आईला मी म्हणतोय माझ्या आयुष्याचे एवढं हे चाललंय ते चाललंय, ह्याच्या पुढं काय आहे. मग मला कळतं दुःख कमी कसं करायचं, कम्पेअर करायचं चांगल्या वेनं म्हणलं. पुरुष चांगल्या वेनं नाही करत.
ते म्हणतो आयो माझं जमीन गेली रस्त्यात, अयो माझी त्याचं आयो अख्खं घर गेलो आयो. असं नाही. दुःख जेव्हा दुसऱ्याचं आयुष्य तुम्ही एक्सप्लोअर करता. मागच्या शोला अजून एक पोरगा आला, शो बघा तुम्ही तो युट्यूबला आल्यावर. 12 वर्षाचं पोरग, आज 18 वर्षाचं, 12व्या वर्षाला पाणीपुरीचा बिझनेस करते. ते पाणीपुरीचा बिझनेस का करावं त्यानं, तर बाप दारू प्याचा, घरी कोण कमावणार होतं. म्हणलं काय कमावलं 18 वर्षात, म्हणलं बापाची दारू सुटली माझ्यामुळं. 18 वर्षाचा पोरगा म्हणला पुण्यात सगळ्यांना पाणीपुरी सप्लाय करतो. कसला बिझनेस माइंड आहे गाड्याचं. त्याला माहिती आहे पोरी आहेत तोवर पाणी आहे. भैया और तिका बनाव, भैया और तिका बनाव, तुम भैया देतोय और तिका, ह्यो करतोय पुऱ्या सप्लाय. आणि हा लाफ्टर येतो का नाही, हे जे जोक येतात हे कधी येतात, ह्याची प्रोसेस तुम्हाला सांगतो मी, समजून सांगतो. अजून लय मोठा शो आहे. विनोद कुठलाही मित्र, तुमचा आयुष्यातला पुरुष, तुमचं वडील पण कधीही विनोद करतात ना, त्या विनोदाच्या मागं खूप मोठी पार्श्वभूमी असते. एकतर भयान ते डिप्रेस असते, दुसरं ते सगळ्यांना हसवते म्हणजे त्याला हसवणारे खूप कमी आहेत. आणि तो दुसऱ्याला हसवते तेव्हा दुसऱ्याचं हसताना बघून त्याला वाटतं आयो मी काहीतरी आयुष्यात मिळवलं. हे कॉलेज शाळेपासून नीट बघा तुम्ही, तुमच्या पुढे आत्ता मित्र असेल. सो जेव्हा डार्क पास्ट, सफरिंग आणि टायमिंग ह्या 3 गोष्टी एकत्र येतात तेव्हा कॉमेडी येते. बघा आता जो चांगला आयुष्य जगला, ज्याला 90% पडले, चांगली प्लेसमेंट मिळाली, चांगली बायको मिळाली, चांगलं मुलं बाळ झाली, तो अतिशय पांचट जोक मारू शकतो. ती एक म्हातारी होती लहानपणीच मेली, त्यानं आयुष्याची डार्क बाजू बघितली, त्यामुळे तो त्या गोष्टींवरती जोक मारू शकत. आम्ही डार्क नाही बघितली, आम्ही एक्स्ट्रा डार्क बघितली. या अंधार पुढं काळा, देवा पुढं काय, हीच आहे म्हणतो, हीच वरच आहे. ठीक आहे. पालक इथं किती आहेत, पालक पालक ओके छान. काय वाटतं हे सगळं आता चाललंय ते बघून. ही मॅच्युरिटी आहे. बघा एक प्रश्न विचारला, 30च्या आतल्यांनी पॅराग्राफ भरून उत्तर दिलं, 30च्या नंतर त्यांनी एका वाक्यात उत्तर दिलं. अवघड आहे. जसं वय वाढेल एनर्जी कमी वापरता, तुम्ही शब्द कमी वापरता. तुम्ही म्हणता चुकीच्या रस्त्यानं चाललंय, जाऊन दे, लागू दे बांबू त्याला, मग मला विचार येईल तेव्हा मी मोठ्या वाक्यात सांगतो. होतो ना त्रास तुम्हाला, तुम्ही एखाद्या व्यक्तीला वाचवायला जाता कशातनं तरी, अरे नको असं करू, अरे नको असं करू, अरे नको असं करू, त्याला वाटतं तुम्ही त्याच्या वाईटावर टिपलाय म्हणून नको म्हणताय, आणि त्याला तुम्ही मोकळा सोडता, ढील देता त्याला. मग काय दिवसाने तो बाबा तू म्हणला तसंच झालं. तेव्हा जे तुम्हाला हसायला येतं का नाही, ते हसू 2 गोष्टीचं असतं. एक तर मी म्हणलो तसं झालं, आणि याला ठेस लागणं गरजेची होती, कारण ह्याला सांगून कळत मे बी, म्हणूनच आम्हाला लहानपणापासून तोंडानं कमी हातानं जास्त सांगितलं. किती लोकांनी आई बापाचा मार खाल्लाय लहानपणी. अरे वा 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 वा, चला चला आज एक कॉन्टेस्ट घेऊया आपण, ठीक आहे, मजा येते, समदुःखी आपण सगळे. आता ह्यात 2 विभाजन करू. पोरांनो, मुलांमध्ये किती लोकांनी आई बापाचा मार खाल्लाय, हात घ्यावर. ओके छान, गुड. बापाचा कुठेतरी स्पर्श झाला आपल्याला आयुष्यात, बास घ्यायच्या पलीकडे काय पाहिजे. अजून पण मी एवढं भारी अजून मारतो. माझं बाप्पा आता मला मारत नाहीत. माझं शाब्दिक, आणि कुणाव काय बी वेळ यावी, पण कुणाव अशी वेळ येऊ नये जे त्याला हात लावते ते बंद पडतंय. झालंय का, गणपतीची लाइटिंग करते, माळेला हात लावला, लाईट बंद पडली. टीव्हीचा अँटिना सरळ करा गेला, टीव्हीला मुंग्या आल्या. गणपतीत माईकवर काय तर बोला गेला, माईकच बंद पडला. घरी आला, घरात पाय ठेवला, लाईट गेली. आणि माणसं सगळं त्याच माणसावर घेतात. आहे का नाही तुमच्या ग्रुपमध्ये असं कोणतं? आणि त्यापेक्षा घाण, एक जण म्हणतो क्रिकेट चालू असताना, अयो 270 झाले, एक बी विकेट पडली नाही. पडली पुढच्या बॉलला. लोक म्हणतात त्याच्या आईला तू येतच जाऊ नकोस, तो मी हाय. मी अजून पण तुम्हाला माहिती आहे, मी खुर्ची कधी बसताना माहिती का, आधी हात ठेवतो आणि मग असा बसतो. अहो खरंच तर माझं एक शो आहे, आता ती क्लिप आम्ही कट केली. शो झाल्यावर बायकोनं सांगितलं मला, म्हणली चेन उघडी होती तुमची.
म्हणजे माझ्यावर अशा सरळ खूप कमी गोष्टी झाल्यात आणि सरळ कमी झाल्यात म्हणून आज स्टेजवर आहे. ठीक आहे. मार खाल्लेली मुली हातवर करा, हातवर ठेवा. वडिलांनी मारल्या अशा मुली हातवर करा. वडिलांनी संख्या निम्म्यानं कमी. आईनं मारल्या अशाने हातवर करा. ओके. थांबा 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 बाळांनो, तुम्हाला एकदम मी इंटेन्सिटी दाखवतो. मुली तुम्हाला एक्सटेंड म्हणजे लहानपणी चांगला आहे ना, म्हणजे असं हिंसाचार हॅरॅसमेंट असलं नाही. आयो ती वोक लोक लगेच जागी होत्यात. मला नको वाटतं ही लेफ्ट विंगवाली बेकार आहे ती सगळी हॅरॅसमेंट. आर कान हरिण दाखवतो म्हणायची, परचडीतनं शिवाय व्हायची काय. हरिण हरिण किती लोकांनी बघितलंय. आमचं चुलत आजोबा होतं म्हणायचं ये 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 हरिण दाखवतो. हरिण वर पाय सू दिसतंय का. नाही नाही म्हणलं की अजून ताणतंय. दिसतंय का म्हणल्यावर काय म्हणायचं असतं. दिसलं. किती दिसलं. कळप दिसलाय. कळप गावतात हाय घ्या खाली. नाहीतर आमची कस्तुरी बॅरेची. हा दीदींनो, हातबीत वर करायची गरज नाही. तुमच्या कॅमेरा झूम होणार नाही. आय नो. तुम्ही जागेवर सांगा सगळ्यात सिली रिझन काय होतं मार खायचं. थांबा थांबा थांबा. कामं केली नाही म्हणून मारलं वय. सिंपल आहे. कामं करायची मग. हा दुसरं. हा ए मारून अभ्यास होतोय चांगला. हा हा दुसरं. थांबा नवीन काय तर बघू. हा अयो हे खयो गुन्हा आहे. बॉटल विसरली म्हणून. अयो लय मारतात घरातली. शाळेत बाटली विसरली मारला. डबा विसरली मारला. फ्रीजमध्ये बाटली भरून नाही ठेवली मारला. छत्री विसरली मारला. किती जीव त्या बाटलीव. नशीब पप्पाची बाटली नाही. पप्पा घावाला अशी ठेवत बी नाही. हा अजून का मार खाल्लाय. सिबलिंग्सनं काहीतरी केलं म्हणून तुमच्या मार खाल्लाय. तुम्ही त्यांना आणलं का परत. मारलं. ठीक आहे. बघा ना किती क्यूट आहेत ना कारण मुलींची. आता मुलांची वाट बघू आपण. थांबा. हा अजून 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 बोला की. अजून सांगा की. खेळायला जास्त वेळ बाहेर थांबलो म्हणून. ठीक आहे. ओके. अजून थांबा थांबा थांबा. टीव्ही काय. थांबा मला पाणी घेऊ द्या. आमचं टीव्हीचं दुकान आहे बरं का. खरंच आहे खरंच आहे. अक्षय इलेक्ट्रॉनिक्स जुना मोठा स्टँड कोरेगाव. पप्पा जाहिरात केली. येस. जिल्हा सातारा 415-501. टीव्हीला बाम म्हणजे काय केलं. हा कसली भारी ही दिदे. म्हणजे तुला सांगतो काय झालं असेल. मी स्टोरी टेलर आहे का नाही. माझा ऐक आता. काय झालं असणार. तू टीव्ही कंटिन्यू बघितला असणार. टीव्ही गरम झाला असणार आणि तू टीव्ही बंद करत नसणार. आई म्हणली असेल टीव्हीला ताप आलाय. आता दिदीनं काय ओळखलं. मला ताप आल्यावर आई काय करती म्हणून तू बाम लावला. दिदे नशीब तू सिरप ओतलं नाही त्याच्यावर. ह्याच्यापेक्षा घाण नशीब कांबरून घातलं नाही. आणि सगळ्यात घाण ओल्या पाण्याच्या पट्ट्या नाही तर टीव्ही संपला असता. पहिलं बघा. हाय मी म्हणलं ना काय काय दिद्यांनी बी लाईफ लय डेंजर एन्जॉय केली. क्लॅप फॉर हर. हा अजून. हा हे कॉमन आहे. हे कॉमन आहे. आपण नडेश घेतच नाही बापाला. हे बघतो. मला जर कळलं मम्मी पप्पांचा मूड खराब आहे त्याचं कारण मी नाही. कारण मी नसलो तरी राग माझ्यावरच निघू शकतो. तर मी 10-1 फूट लांब ठेवतो. मला माहिती आहे आईचा मावशीचा कॉल झालाय. काहीतरी वेगळा विषय झालाय. आपण डिवचाय जायचं. आपण फक्त एवढाच म्हणायचं आई बरोबर आहे तुझं. नेहमी सगळी तुझ्यावर अशीच वागतात. आई म्हणती होय होय बरोबर आहे. काय खायला बनवू सांग. पप्पाचा मूड खराब असला मी लवकर झोपतो.
कारण त्या दिवशी तुम्ही कसं बसता, कसं खाता, कसा टीव्ही बघता, ह्या सगळ्या गोष्टींनी मॅटर होऊ शकतो. आमच्या घराचा नियम होता, पप्पा घरी यायच्या आधी तू घरी पाहिजे. आणि कधी पप्पा आधी घरी आले आणि मी नंतर आलो तर माझी बॉडी मला घराच्या बाहेर राहून म्हणायची, मालक आर यू शुअर आज जायचंय का? आर यू शुअर मालक? मी म्हणलं येस येस, वाय नॉट. बाहेर राहिलो तर गार राहू, आत राहिलो मारून गरम तर राहू. अजून ह्या लेवलचं आहे का कोणाचं उदाहरण? ह्या लेवलचं म्हणतो. येस येस, बोला बोला, बसून बोला, काय विषय नाही. दादा जपून. काय विषय होता? ओके, लेडी सिंगम. काय काय भांडणं काय झाली ती? ए दिदी, झालं की 1947 एकदा एकदा बेंचवरनं भांडणं झाली. तू पुरीच्यात का बसा आलता पण? हा थांब, तुमच्या शाळेत एकत्र बसवायची का? आयो, पोरांच्या डोक्यात वा बी होत नव्हत्या मग. हो, आमची आई म्हणायची. तर मी म्हणलं मागच्या वेळेस सांगितलं की मी काव्य भांडारी शाळेत होतो आणि एका पाठ असायचं माहिती ना, एका पाठावर बसवायचे आणि मग एक मुलगा एक मुलगी बसवायची, का तर पोरं दंगा करत नव्हतं. तर आमच्या आईनं शाळेत तक्रार गेली, पोरींबरोबर बसू नका, वा होत्यात. मग शिक्षक बी हुशार होते. शिक्षक म्हणते तुमचं बरोबर दिवसभर माझ्यात खेळते म्हणून होते, ते पोरी नाव घेऊ नका. तुम्ही एकत्र बसायचा, बेंचवरनं भांडणं झाली. नक्की काय विषय झाला? किती मारला? म्हणजे चापट वगैरे मारली? दीदी तुम्ही काय करता? ओके दीदी, सॉरी दीदी. पण अशा अशा स्त्रिया पाहिजे स्वतःसाठी स्टँड घेतील, नाही का? माझा एक मित्र आहे, आम्ही बीबीएला होतो आणि त्याची गर्लफ्रेंड एका बसनं प्रवास करत होती आमच्याच भागात. आणि बसनं प्रवास करताना पोरी अशा उभ्या असतात बसमध्ये, बरोबर आहे? आणि मोस्टली आमच्या भागात, म्हणजे मला माहीत नाही, पण आम्ही मोस्टली असं मेक शुअर करायचो, कुठं जाओ दादा, त्रास देतात का मम्मी पप्पा तुला? मम्मी पप्पा त्रास देतात का? ए, तुझ्या पॅन्टीचा नंबर 34. तू बाळ आहेस? डबल एक्सेल. बोला, त्याला सांगा की बोलायला, प्लीज प्लीज, माझा पचका होईल. मम्मी पप्पा त्रास देतात का? मला एवढंच सांगा, आपण 2 मिनिटात मॅटर सॉल्व्ह करू, हो का नाही? हिथं बसतो का माझ्या शेजारी? आता तो काय बोलतोय? मोबाईल पाहिजे का तुला? मोबाईल घेऊन बसलाय. तू कोल्हापूरचा आहेस काय? भागलाय वेगळा आहे आमचा पश्चिम महाराष्ट्र. थटतच नाहीत पोरं, चॅटिंग करायला आहे म्हणला. ठीक आहे, बस मोबाईलवर बस, काय विषय नाही, शेवटी किंडर जॉय देऊ आपण तुला. मम्मी पप्पा लावू दे मोबाईल, ते ना फक्त आवाज कमी राहू द्या. ठीक आहे, आपण फोकस करू, महत्वाचा विषय चाललाय का नाही. कुठं होतो आपण? मुलगी होती म्हणल्यावर लक्षात राहणार की रे. तर तिनं सांगितलं की इथं एक पोरगा आहे, तो मागणं चुकीचा टच करतोय. आता तेव्हा मोबाईल पण नाही, नवीन नवीन मोबाईल आलते, गॅलेक्सी YB. आणि आईला डोक्यात सणक जाते ना की तवा असल्या घटना कानावर पण येत नव्हत्या. मी म्हणलं संख्या चापटायच, त्याला सुट्टी द्यायची नाही. मग आमच्या कॉलेजपासून ती घरी निघाली. आमच्या कॉलेजपासून जवळजवळ आहे ना 13 किलोमीटरवर त्यांची बस होती. आणि तिला एकच सांगितलं, राडा घाल, बस थांबव, बाकी काही करू नको, मेक शुअर कर आम्ही येईपर्यंत तिथं आहे. ठीक आहे, ते म्हणले ओके ठीक आहे. तिनं बस थांबवली, कंडक्टर बस थांबवली नव्हते, पोलीस स्टेशनला जाऊ म्हणलं. पोलीस स्टेशन नको नेऊ, तिथं गेल्यावर काय होईल आपण सांगू शकत? ठीक आहे, न्याय द्यायचा, पण न्यायाच्या आधी पण प्री न्याय असतो का नाही थोडासा. हा, पॅटर्न थोडीशी वेगळे होते आमच्या वेळी. आम्ही गेलो तिथं, आम्ही मेक शुअर केलं की भाऊ 2 स्टम्प घेऊन गेलतो की भाऊला
अशा ठिकाणी मारायचं की उठता बसता आठवण आली पाहिजे आपली, की परत तो कधी कुठल्या पुरीला असा टच बी करणार नाही. बघा, आम्ही तिथं जाईपर्यंत ह्याची गर्लफ्रेंड स्टेट लेवल बॉक्सर. आम्ही हाणाय गेलतो, आम्ही त्याला हॉस्पिटलला घेऊन गेलो. जवळजवळ आज 7वं वर्ष आहे ती राखी बांधते मला. मला कधी काय झालं तर मी पहिले तिलाच कॉल करतो, काय म्हणजे काय आहेत का पंच बिंच हुक बिक कुठला कसा काय मारायचं. सो अशा पण मुली आहेत आणि मला कौतुक वाटतं. म्हणजे अशा मुलांबद्दल नेहमी बोलत आलोय, पण अशा मुली पण मी बघितल्यात की खूप लोकांनी ते नॅरेटिव्ह सेट केलं की गाव सोडून मुली इकडं आल्या, फ्रीडमच्या नावाखाली काय पण करायला लागल्या. पण अशा पण पुरी आहेत की गाव सोडून इकडं आल्या. माझ्या टीममध्ये अशा मुली होत्या, मी TCSला कामाला असताना, की घरची परिस्थिती एवढी बिकट, धारवाड बेळगाव त्या साईडच्या मुली, पेमेंट 18,000, दिवाळीला 3 वर्ष घरी गेले नाहीत कारण की गेलो तर येण्या जाण्याचा 6,000 खर्च होतो. एक टाइम राईस खाते, एक टाइम चपाती खाते पोरगी. मी असं बघितलंय डोळ्यानं स्वतः. ज्या दिवशी पॉटलक असेल, पॉटलक म्हणजे सगळ्यांनी डबा घेऊन यायचा असतो माहिती आहे ना, त्या दिवशी ती गैरहजर राहायची कारण मी काय घेऊन येऊ ना. अशा पोरींनी पण त्यांचं घर बनवले. म्हणजे सगळ्याच वुमन गोल्ड डिगर नसतात, गोल्ड गिवर बी असतात नाही का. म्हणजे नवऱ्या वाईट वेळ आले तर सोनं घाण ठेवलंय, घरावर वाईट वेळ आले तर सोनं घाण ठेवलंय. मग सगळ्याच गोल्ड डिगर कशा, तुझं नशीब गणलं म्हणजे सगळ्या तशा. तुम्ही हे बघा, मी म्हणतो देव तुमच्या आयुष्यात कुठल्या ना कुठल्या तरी व्यक्तीला काहीतरी शिकवाय पाठवतो. आणि कधी पाठवतो, जेव्हा तुम्ही देवाला काहीतरी मागता. मी देवाला मागले, मला फक्त मेडिसिन स्क्वेअर गार्डनपर्यंत पोचव, इथपर्यंत मला पोचायचं. देव म्हणला ओके, तू मागितले, आता ह्याच्यासाठी जी सहन करायला लागेल ती तुझी तयारी आहे का बघ, आणि तयार करतो. 2024 मध्ये माझी लयच तयारी करून घेतली. लयच, मी लय म्हणतोय, लय. आणि म्हणून तर कंटिन्यू शो लावते, कॉन्टेंट जातो. ठीक आहे, अजून कोणी मारलंय जे असं काय. सच म्हणजे छान रूल आहे हा, खूप छान. तुम्ही बहीण भाऊ आहे, तुमचं वय काय आणि तुम्ही, तू आयुष्यपद एक नंबर. तुम्ही सख्खी बहीण भाऊ आहे तुम्ही, वाव. आणि तुमच्या दोघांची लग्न झालेत आणि तुम्ही ते पार्टनर घरी तर तुम्ही बहीण भाऊ आलाय. एक नंबर संसार चाललाय तुमचा. जावाला नंदाला घेणं देणं नाही, बहीण भाऊ सुखी बास. जी घरफोडी आहेत ना, तुमची बहीण लय ना गुपसा ती, तुमचा भाऊ लय दीर लय ना खूप असतो बघा. आयला खरंच चांगली गोष्ट आहे. मग तुम्ही सरसकट मार खायचा होय. अजून एक जण आहे तुमचा भाऊ, पुढच्या वेळेस त्याला घेऊन या नक्की. हा नियम आमच्या पण घरात होता. आणि आमच्या नडगीवर मारायची. नडगीवर मार कोणी कोणी खाल्लाय? फॉर एक्झाम्पल नडगी म्हणजे हे नडगीचा मार म्हणजे पॉन्टिंगच्या बॅटमध्ये स्प्रिंग होती माहितीये, माहिती आहे ना. माझ्या आईनं मला एवढं मारलंय नडगीवरती, एवढं मारलंय भयानक. आणि नडगीचा मार मग परत नंतर कळायला लागलं की वन उठतात, पप्पा रागावतात, मग तळव्यावरती मारायची की वनच उठत नाहीत वगैरे, असे बरेच असे टेक्निक्स होते. आणि आमच्या घरात हा पण नियम होता, समजा जर मला मारायला चालू केलं तर अनुजला कधी नाही मारलं, कारण की मलाच एवढा मारायचा की लहान भाऊ भिवून सरळ झाला पाहिजे. पण अनुजला मारला की मला मारायची, का तर त्याला असं वाटू नाही की माझ्यावर अन्याय होते म्हणून. मी काय केलं आणि मारून झाल्यावर मला म्हणतात असू दे, मोठा आहे तो समजून. आता रील टाकली त्याच्यावर काय भांडणं चालल्यात राव, मोठा भाऊ वर्सेस लहान भाऊ. एक जण कमेंट करते हसायचं होतं का, म्हणलं नाही, तू जन्माला आल्यावर पप्पा हसायचा होता ते हसून घेतलाय. काय काय लोकांना काय. आणि मी आत्ता लाईफच्या ह्या मोडमध्ये ना, की मला एखादा व्हिडिओ बघण्यापेक्षा त्या व्हिडिओ खालच्या कमेंट वाचून हसायला जास्त येतं. आणि हे ॲडिक्शन लय घाण आहे. कुठल्या पण मीम पेजच्या खाली जायचं आणि कमेंट वाचायच्या, काय कमेंट असतात. आता मुलांची कारण आहे का, मुलींकडे अजून युनिक कारण आहे कुठलं, फेअर चान्स देऊया आपण. येस, हां, हे युनिव्हर्सल आहे. काय होतं माहिती आहे का, जसं घरातल्यांना काय वाटतं की आपलं बाळ जर रडतंय तर त्याला मारल्यावर ते रडायचं थांबल, कारण त्यांना सवय कशाची, टीव्हीला मुंग्या येतात, हा झाला चालू. त्यांना वाटतं हे बाळावर पण ॲप्लिकेबल आहे. मे बी ती लॉजिक असेल नाही का. नरडावळ डायरेक्ट आम्हाला लय असं रे. आणि मला सिंपल कळलेलं, मी असं बराच म्हणजे तो एक पिरियड नसतो का, आणि मला गिल्टी वाटतं त्या गोष्टीचं. पण
आपल्याला घरातल्यांनी बाद्या मारलाय. एक छान सेशन झालेलं MMA चं. म्हणजे बाहेर मारलंय आणि तुम्ही बेडरूममध्ये गेलाय आणि तुम्ही ठरवलंय की आता ह्या घरातनं मी निघून जाणार आणि मी काय तर बनवूनच माघारी येणार. आणि जोपर्यंत मी काय बनत नाही ना तोपर्यंत मी माघारी येणार. मग तुम्ही थोडं बाहेर जाता आणि तुम्हाला कळतं मी काय नाही पण टिंब बनलो. आई बापाशिवाय कोण. किती लोकांनी हा विचार केला तर निघून जायचं. वा 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 वा, आपला एक देश बनवला असता आपण बाजूला. साहजिक गोष्टी आहेत. आता मुलांचं ऐकूया. हा, आता जे झालं ते होतं के ड्रामा. आता तुम्ही KGF ऐकणार आहे, तयार राहा. सांगा दाद्यांनो का मार खाल्लाय. एकानं हळूहळू. हा, उगच आली लहर हाणला असंच आणि तू बी मार खाऊन घ्यायचा. एवढ्या बहिणीची केस का कापली. आ, मिरजच्या हॉस्पिटलचा नंबर आहे का. म्हणजे लहान होता का तवा. किती लहान होता. 6वीत होता. दीदीनं काय भांडली तुझ्या बरं. दीदी भांडलेली आणि मग तू केस कापली दीदीची. मग काय झालं. दीदीचा मार खाल्ला का पप्पाचा मार खाल्ला. मी परत एकदा सांगतो, जर किस्सा भारी असेल तरच सांगा. असा नसतो बदला घ्यायचा दाद्या. दीदीनं काय बनवलं की दीदी विचारते ना कसं झालंय, तवा बदला घ्यायचा. ठीक आहे की. मग दीदी आज जाऊन म्हणते मग मी खरंच नव्हतं का नीट. भावांना कधीही विचारा तुम्ही, बहीण भावाचं जे नातं असतं का नाही हेल्दी, त्यात तुम्ही भावाला विचारा मी कशी दिसते भूत हाड, जेवण कसं झालं तू. आणि तीच पोरग बहिणीच्या लग्नात ढसा रडत. व्यक्त होत नाही, अव्यक्त प्रेम असतं. आणि जाताना कळतं अयो दीदी चालली की आता मार खाताना कोण वाचवणार. आता मम्मीला डायरेक्ट सांगायचं सगळं, दीदीच्या थ्रू सांगायचं नाही. सो बहीण भावाचं नातं घट्ट असणं पण गरजेचं. आजकाल या जमिनीच्या तुकड्यावर बांधणं होतं तेव्हा जरा वाईट वाटतं, पण अशी पण आहेत बहीण भाऊ जशी आता इथं आहेत. ठीक आहे. अजून मला एक तर क्लिअर नाही ऐकू आलं. हळू. शुल्लक आहे. गंज पेटावली गाड्या. अनुज बसलो ना. येस, पुढं कुठे गेलता. माझं घरी विचारून सांगतो, ऐकलंय का तू. ऐक, नागडं गेलतो नागडं आणि आमच्या अंडर पॅन्टी सर घेऊन आलतो. हा, आग. हा, हा हा, हे हाय. हा 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 हा. म्हणजे डोंगराला आग लागली, पळापळा ती खेळत होता. आपण त्यात आग नसती लावायची. अयो, पुरुष किती सिरियसली घेतो गोष्टी. नशीब तुम्ही डोंगर का पाणी खेळला नाही. डोंगराव उडी पाण्यात. डोंगराव. काकांनी खरं आयुष्य एन्जॉय केलेलं आहे. धन्यवाद. भारी, एक नंबर. अजून तू थांब जरा, ह्यो अल्टिमेट आहे. सरांची गाडी पळवली, काय मिळालं पळवून. सरांची चूक आहे ती, बरोबर ना. थांबा थांबा. भाऊ सातारचे का तुम्ही. आय नो माय पीपल. आम्ही गोष्टी करायच्या आधी विचार करत झाल्यावर बघू. हुन काय होईल. झालं मग मारला. कोणी सरांनी मारला. हा हा.
तू गाडी चालवतो का आता नुकतीच जन्माला असते तर म्हणलं आय हॅव अ ट्रॉमा ऑफ व्हेकल वेन एव्हर आय सी व्हेकल. अरे कसा आहे वाघ. ते सगळ्यात वाईट जेव्हा शिक्षक पालक मीटिंग असते का नाही आणि तेव्हा आमचा पप्पा कधीच आला नाही शाळेत. मला पप्पांचा एका बाबतीत मला खूप असा अभिमान वाटतो. आमचा पप्पा काय म्हणते माहिती हो, तू जे कांड करायचं ते केलाय. मीटिंगला बोलून माझे मापा काढणार, माझे संस्कार काढणार, त्यामुळे मी मीटिंगला येणार. आणि आमची मम्मी आली की म्हणायचे माझ्या हातात काय नाही, सगळं पप्पाच बघतात. मग शिक्षक डायरेक्ट दुकानातच जाऊन सांगायचं तुमचं वर्ग असं करते. पप्पा म्हणायचे तुमच्या डिस्चार्जचा संपला ती सांगा हे सोडा. हा हे तर तू सांग. डोंगरात 1 मिनिट, हा डोंगरात काय झालं का बसलेला पण. अरे मला पुढच्या शोचं टायटल देऊन गेला तुम्ही. असंच म्हणतात सगळी, असंच. अभी मजा आने वाला है. बाळा तुझं वय काय? 26. तू काय करतोस? बी मेकॅनिकल जॉब करतो. ठीक आहे. तुला गर्लफ्रेंड आहे का? बर, मुलींच्या ह्या अपेक्षा आहेत आणि तुझ्या काय अपेक्षा आहेत मग? आईवडिलांना सांभाळून घेणारी पाहिजे. बर, मला पुरी टाळ्या वाजवताना का दिसणार? काय तर गणतय ना. परत एकदा हा डायलॉग मार. कशी हवी मुलगी? आईवडिलांना सांभाळून घेणारी पाहिजे. नाव काय तुझं? तामाने. अयो गावाले होय तुम्ही? हो. सॉरी बर का. आणि त्याच वेळी यायचं आता शांत श्वास घ्या. आणि हॉस्टेलवरची मैत्री सगळ्यात बेकार. एक रूम असती, त्या रूम मध्ये 14 जण. 4 दिवस कचरा टाकलेला नसतो, मॅगीचं भांडं घासलेलं नसतं ह्यांनी, आणि ह्यांच्यातल्या कोणालाच दुर्गंध येत नसती. ओढणीला हार्पिकवाल्यांना जर जाहिरात करायची असेल तर अशा पोरांच्या घरात घुसा तुम्ही. जिनं गॉसिपिंग केलंय तिला तू एकदा दम देऊ शकतेस का? हो दिलाय का तू? दिलाय, पण ती काय असली- काय दम दिलायस तू? तिला म्हणले की तू माझ्या बेस्ट फ्रेंडला काय म्हणली ना तुझे तांगडेच तोडीन म्हणून, पण तिने काय बोललीच नाही.